बघा, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत एक प्रश्नसंच आपल्याला मिळाला आहे. तो प्रश्नसंच 100% अभ्यासक्रमावर आधारित आहे. तसेच या प्रश्नपत्रिकेतले संचातले प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतील असे नाही, याची नोंद घ्यायची. आणि आपण पहिल्या धड्यापासून म्हणजे विषय भूमिती बघणार आहे. भूमितीमध्ये पहिला धडा जो समृद्ध आहे त्याच्यामधील जो प्रश्न आहे ते प्रश्न आपण आता एक एक सोडून घेऊया. प्रश्न पहिला की रिकामी जागा आहेत. MCQ मध्ये पहिले काय दिले? फर्स्ट, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, तसेच ABचे गुणोत्तर PQशी दिले 3/4. तर क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल ABC गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर बघा. या प्रश्नामध्ये समृद्ध काढ्याबद्दल एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचं गुणोत्तर बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. या गुणधर्मानुसार यांची संगत बाजू कोणती? तर पहिली AB छेद PQ आणि याचा वर्ग बरोबर AB चे गुणोत्तर दिले 3/4, यांचा वर्ग बरोबर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. यानुसार पर्याय क्रमांक B याचं उत्तर आहे B. ठीक आहे. दुसरा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टेस्ट ऑफ सिमिलरिटी? पहिला पर्याय आहे अँगल अँगल अँगल, दुसरा पर्याय आहे साइड अँगल साइड, तिसरा पर्याय आहे साइड अँगल साइड, चौथा पर्याय आहे साइड साइड साइड. त्याच्यातला तिसरा पर्याय की जो साइड अँगल अँगल ही काय कसोटी होत नाही, म्हणजे मराठीमध्ये बाजू कोण ही त्याचं उत्तर आहे, ही त्याची समरूपतेची कसोटी होत नाही. पर्याय क्रमांक C. आता त्याच्यावरला तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न काय दिला आहे? जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR दिले आणि काय दिले? तर एरिया ऑफ ट्रायंगल XYZ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचं गुणोत्तर दिले किती? 25/4 सेंटीमीटर वर्ग. आणि संगत बाजूंचं गुणोत्तर काढायला सांगितले. संगत बाजू कुठली काढायला सांगितली? XY छेद PQ. या गुणधर्मानुसार म्हणजे आता जर पहिल्या गणित दिलं त्यात काय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराच्या एवढे असते. बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून याचं उत्तर आपल्याला काय करायचे? काढायचे. यावरून असे या नियमानुसार काय तर एरिया ऑफ ट्रायंगल XYZ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर संगत बाजू कुठली? XY छेद PQ बरोबर यांचं गुणोत्तर काय दिले? 25/4
25/4 बरोबर xy/pq. तर यांचा वर्ग यावरून वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढल्यामुळे काय होईल? 25चा वर्गमूळ 5, 4चा वर्गमूळ 2 बरोबर xy/pq. यावरून पर्याय उत्तर होईल 5/2. 5/2 पर्याय उत्तर तिसरा सी होईल. ठीक आहे. पुढे चौथा प्रश्न. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर triangles are 9:25 is the ratio of their corresponding side. बघा चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हणते की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे 9:25 दिलेलं आहे. तर त्यांच्या करस्पॉन्डिंग म्हणजे लगतच्या संगत बाजूंचं गुणोत्तर किती होईल? तर साहजिक आतासारखं याचा बरोबर कोणतीही बाजूंचं बाजू त्याचा वर्ग छेद बाजू त्याचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग बाजू छेद बाजू वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढल्यावर काय होईल? 3/5. पर्याय उत्तर बी. यावरून असे उत्तर येते की 3/5. तर हे झालं चौथं गणित. हे तिसरं, चौथं आणि परत पाचवं गणित बघूया आता. गिवन अँगल ABC समोर त्रिकोण BF कोण A काय दिले? तर एरिया त्रिकोण ABC समोर त्रिकोण BF आणि कोण A बरोबर 45°. कोण E बरोबर 35°. तर लगतचा कोण B बरोबर किती? बघा कोण A चा संगत कोण कुठला D, कोण B चा कोण आहे E, कोण C चा कोण आहे F. तर मग आता आपण विचारला B चा संगत कोण आहे E जमा P दिलाय 35. म्हणून यावरून संगत कोणाच्या जोड्या कोण A एकरूप कोण D, कोण B एकरूप कोण E, कोण C एकरूप कोण F, कोण C एकरूप F. म्हणून यावरून असे सिद्ध होते की B ला एकरूप E आहे म्हणून E चा माप किती दिलाय 35 म्हणून B चा माप किती होणार 35. यावरून कोण B बरोबर 35° होईल. ठीक आहे. प्रश्न 6वा म्हणजे 6वी रिकामी झाला. 6वी रिकामी काय म्हणते? तर त्रिकोण ABC मध्ये ABC मध्ये बाजू किंवा रेष D समांतर BC ला म्हणजे तर DE समांतर DC. जर DE समांतर BC असेल तर खालीलपैकी कोणतं उदाहरण पर्याय बरोबर आहे? बघा पायथागोरस प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार बाजू DA AD बाजू D छेद DB बरोबर
दुसरी बाजू काय असणार ए छेद ई सी, ए छेद ई सी. त्याचं कारण काय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. यावरून पर्याय क्रमांक एडी छेद डीबी आणि एडी छेद डीबी एई छेद ईसी पर्याय क्रमांक 4 पीडीएफ मधला पर्याय क्रमांक 4 हा त्याचं उत्तर होईल. नंतर पुढचा प्रश्न 7वा प्रश्न काय तर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर देन एक्स वाय छेद पी क्यू बरोबर वाय झेड छेद क्यू आर. तर ह्याच्या पुढची लगतची बाजू काढायची आपल्याला. तर ह्याच्या पुढची लगतची बाजू काढणार बघा एक्स वाय छेद पी क्यू आहे एकरूप असल्यामुळे. दुसरं वाय झेड वरची बाजू वरती क्लिक करतो वाय झेड छेद पी क्यू आहे क्यू आर आहे वाय झेड छेद क्यू आर आहे. तर तिसरी संगत बाजू एक्स झेड छेद पी आर. यावरून असे सिद्ध होते की जर हे समरूप असतील तर ह्याच्या संगत बाजूंचे गुणोत्तर हे काय होणार एक्स झेड छेद पी आर. याच्यावरून उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 ए. नंतर प्रश्न त्यातली रिकामी जागा 8वी रिकामी जागा काय तर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन आणि दुसरं कोण ए बरोबर 60 अंश कोण यल बरोबर किती ते काढायचे बघा. कोण ए ला सांगत कोण कुठला आहे यल. जर कोण ए एकरूप कोण यल असेल तर कोण ए चं माप किती 60. तर कोण यल चं माप पण किती होणार आहे 60 होणार आहे. का कारण दोन्ही त्रिकोण काय आहेत तर समरूप आहेत आणि समरूप त्रिकोणामध्ये एकरूप कोणांची जोडी कुठली आहे ए ला कोण यल हा एकरूप आहे. नंतर 9वा प्रश्न त्रिकोण डीईएफ समरूप त्रिकोण डीईएफ आणि एक्स वाय झेड and त्रिकोण एक्स वाय झेड हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. या त्रिकोणामध्ये काय काय दिले आहे गुणोत्तर आपल्याला तर डी छेद एक्स वाय तसेच एफ ई छेद वाय झेड हे दिलेले आहे. आणि कोण ई एकरूप कोण वाय दिला तसेच कोण ई एकरूप कोण वाय दिलेला आहे. तर यावरून असं ठरवायचे की कोणती याच्यामध्ये कोणती कसोटी ही समरूपतेची कसोटी असेल. बघा एक कोण दोन बाजू दिले असतील तर साहजिकच बा ही कसोटी राहते समरूपतेची. बा ही कसोटी तुम्हाला भेटते की जी समरूपतेची आहे. नंतर 9वा झाला. आता 10वा प्रश्नामध्ये त्रिकोण दिला आहे. त्रिकोणामध्ये एक त्रिकोण दिला आहे त्रिकोण एबीसी आणि ए मधून बीसी वरती एक लंब टाकला डी त्याला नाव दिलं डी. तर त्याच्यामध्ये काय म्हणते तर बीडी बरोबर किती दिला आहे 8
नंतर ना BC बरोबर 12 तसेच BC बरोबर 12 आणि काढायला कशी येते किंमत कुठली काढायची एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABD याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर मग मला सांगा बघा त्रिकोण ABC या त्रिकोणाची टोटल बाजू किती आहे तर ABC या त्रिकोणासाठी BC याचं गुणोत्तर कोणाच्या संगत असणार आहे तर BC संगत बाजू BC आणि दुसरा कोणता सांगितलं ABD म्हणजे BC छेद BD यांच्याशी गुणोत्तर असणार. BC ची किंमत किती आहे BC ची किंमत बरोबर 12 दिली आणि BD ची किंमत किती दिली 8. याला भाग घालू 4 गुणे 8 4 त्रिक 12 उत्तर किती येणार आहे 3/2 हे त्याचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे 10 रिकाम्या जागांचे उत्तर तुम्हाला झालेले आहे. ठीक आहे. बघा प्रश्न पहिल्यातला बी मध्ये पहिला अंक आर द ट्रायंगल्स इन द फिगर आर सिमिलर इफ देन राइट द सिमिलरिटी टेस्ट. म्हणजे जर हे दोन त्रिकोण बी मधला पहिला अंक बघा त्याच्यामध्ये पहिला आपल्याला बाजू दिलेले आहे. बाजूंचं गुणोत्तर घेऊ आपण. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर घेऊ. संगत बाजूंचं गुणोत्तर काय होईल AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. ABC लांबी किती दिली 6 छेद 3 बरोबर BC ची 8 छेद 4 बरोबर AC ची 10 छेद 5. सगळ्यांचा भाग घालू 3 1 3 3 2 6 4 1 4 4 2 8 5 1 5 5 2 10. गुणोत्तर काय झालं 2:1 बरोबर 2:1. यावरून असे सिद्ध होते की सर्व गुणोत्तर सारखे आल्यामुळे या त्रिकोणांची बाजू या कसोटीनुसार बाजू या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहेत तर समरूप आहे. पुढचा त्यातला दुसरा प्रश्न काय तर त्रिकोण ADE मध्ये त्रिकोण ADE मध्ये बाजू BC समांतर कोणाला D ला. जर ही BC ही कोणाला D ला समांतर आहे तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय होईल AB गुणोत्तर AB छेद BD बरोबर AC छेद C. AB ची किंमत किती दिली 2 BD ची किंमत किती दिली 3 बरोबर AC ची किंमत किती दिली 4 आणि C ची किंमत किती x. काढायची काय किंमत x ची तिरकस गुणाकार 4 त्रिक 12 छेद 2 बरोबर x बेसक 12. x ची किंमत किती आली 6 बेसक 12. पुढचा प्रश्न तिसरा याच्यामध्ये कसोटी विचारलेली. दोन त्रिकोण दिलेले आहेत. संगत कोण कुठले कोण P ला संगत कोण कुठला आहे x. कोण Q ला संगत कुठला आहे y. यावरून असे सिद्ध होते की हे दोन त्रिकोण कुठले दोन त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ हे दोन त्रिकोण कोण कसोटीनुसार समरूप आहे. ठीक आहे. पुढे चौथा प्रश्न त्याच्यातला जर त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN बघा चौथा प्रश्न काय त्रिकोण ABC व त्रिकोण ABC व त्रिकोण LMN यामध्ये
कोन बी हा 40 दिलाय, तर कोन एम काढायचा आहे. मग कोन बी ला संगत कोण आहे, कोन एम. यावरून असं होतं सिद्ध की कोन एम ची किंमत बी ची किंमत किती दिली 40, म्हणून एम ची किंमत पण किती होणार 40. कारण ते दोन त्रिकोण काय दिलेले आहेत, समरूप दिलेले आहेत. हे दोन त्रिकोण काय दिलेले आहेत, समरूप दिले. समरूप त्रिकोणाचे संगत कोण काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे. तर पुढे पाचवा प्रश्न, एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर इन द रेशो 144 as to 49 म्हणजे 144. बघा गुणोत्तर काय दिले 144 छेद 49 दिलेले. यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून 44 छेद 69 144 कोणाचा आहे 12 चा वर्ग, 7 कोणाचा वर्ग आहे, सॉरी 49 कोणाचा वर्ग आहे 7 चा वर्ग. म्हणून वर्गमूळ काढल्यानंतर उत्तर येणार आहे किती 12/7. हे पाचव्याचं उत्तर. ठीक आहे. पुढे सहावा प्रश्न, त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एस यू व्ही राईट द पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल म्हणजे यांचे संगत कोण आपल्याला लिहायचे. सहावा प्रश्नामध्ये काय दिले, तर त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एस यू व्ही याचे संगत कोण लिहायचे आपल्याला. संगत कोण पी चा संगत कोण कुठला आहे, कोण एस. कोण क्यू चा संगत कोण कुठला आहे, तर यू. कोण आर चा संगत कोण कुठला आहे, व्ही. एका पाठोपाठ एक जे येणारे कोण आहेत ते संगत कोण लिहायचे विचारले होते. नंतर त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ हे दोन रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स यांच्या साइड्स लिहायच्या. सातवा प्रश्न बघा. सातवा प्रश्न, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ यांचे संगत बाजू काय आहे. संगत बाजू AB छेद DE बरोबर BC छेद EF बरोबर AC छेद DF ह्या तुमच्या संगत बाजू होती. ठीक आहे. बघा आठव्या प्रश्नामध्ये काय दिलेले, तर त्रिकोण दिलेला आहे RTPS. बघा RTS हा त्रिकोण दिलाय. त्याच्यामध्ये आर त्रिकोणाचा दुभाजक जो आहे तो P या ठिकाणी स्पर्श करतो. यावरून आपल्याला काय काढायचं सांगितलंय, TP दिलाय 10, TP 10 दिलाय, PS 6 दिलाय आणि गुणोत्तर विचारलंय तर कोणत्या दोन क्षेत्रफळांचं गुणोत्तर RTP म्हणजे हा त्रिकोणाचं आणि दुसरा दिलाय RPS या त्रिकोणाचं. याच्यामध्ये काय आहे तर RP ही सामायिक उंची असल्यामुळे गुणोत्तर त्यांचं पायाच्या प्रमाणात होईल. म्हणून पायाच्या प्रमाणात गेलं तर पाया काय आहे त्यांचा TP छेद PS. TP ची किंमत किती 10 छेद 6, 2 पंचे 10, 2 त्रिक 6 बरोबर 5/3. उत्तर का समान कोण आहे, समान उंची म्हणून गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. ज्यावरून TP छेद PS बरोबर 10/6 म्हणून भाग आला. उत्तर किती येणार आहे 5/3. नंतर नववा प्रश्न काय, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 4:7. फाइंड द रेशो ऑफ दिलेला आहे. मगाशी पण सांगितलं आता परत सांगतो की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून काय तर त्रिकोणाच्या दोन बाजूंचे गुणोत्तर काय दिले 4/7. म्हणून त्रिकोणाचे
क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे कोणाच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. यांचं बाजूंचं गुणोत्तर काय होईल 4 चा वर्ग 16 छेद 7 चा वर्ग 49. म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे 16 छेद 49 होईल. 10वा प्रश्न, जर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये एक कोण B 60 दिलाय, दुसरा कोण 30 दिलाय, तसंच त्रिकोण PQR मध्ये कोण Q 60 दिलाय, कोण R 30 दिलाय, तर यांच्यामध्ये कसोटी विचारली. कोणती कसोटी? तर याच्यामध्ये दोन कोण एकरूप असल्यामुळं, दोन कोणांच्या एकरूपतेच्या जोड्या असल्यामुळं यांच्यामध्ये कसोटी बसते कोको कसोटी. कोको कसोटी म्हणजे काय? अँगल कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतील? समरूप होतील.